नमस्कार भक्तो. आपल्या आयुष्यात कितीही संकट आले तरी एक असा आधार आहे जो कधीच डगमगत नाही. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण अक्कलकोटला जायचं ठरवलंय, पण खरं तर जेव्हा स्वामींची इच्छा असते तेव्हाच आपली पावलं त्या पवित्र भूमीकडे वळतात. आज आपण अशाच एका ओळीबद्दल बोलणार आहोत, जिथे स्वामी स्वतः आपल्या बाळाला साथ घालतात. मी स्वतः हा अनुभव घेतला आहे, म्हणूनच आज ही गोष्ट तुम्हाला सांगते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी तुम्हाला साथ घालत आहेत. बाळा, अक्कलकोटला कधी येणार? स्वामी आपल्या भक्तांना केवळ भक्त मानत नाहीत, तर ते त्यांना बाळ मानतात. जशी एक आई आपल्या मुलाची वाट पाहत असते, तशीच अवस्था स्वामींची असते. स्वामी म्हणतात, बाळा, अक्कलकोटला कधी येणार? हा प्रश्न केवळ शब्दाचा नाही, तर ते एका काळजाचा हाक आहे. तू संकटात अडकलास, तू थकलास, तू रडलास, पण तुला हे माहीत नाही की तुझा पाठीराखा तिथे अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली तुझी वाट पाहत बसला आहे. स्वामींच्या दरबारात श्रीमंत गरीब लहान मोठा असा कोणताही भेदभाव नाही. तिथे फक्त भाव पाहिला जातो. जेव्हा एखादा भक्त अक्कलकोटच्या दिशेने निघतो तेव्हा त्यांच्या स्वागताची तयारी स्वामी आधीच करून ठेवतात. कधी स्वप्नातून येऊन तर कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात येऊन स्वामी आपल्याला संदेश देतात. आपण म्हणतो, मी गेलो, पण खरं तर त्यांनी आपल्याला बोलवलेले असतात. ते म्हणतात, अरे तू घाबरतोस कशाला? मी आहे ना. तुझे सर्व प्रश्न घेऊन एकदा माझ्याकडे ये तर खरा. अक्कलकोटची ती माती, तो वटवृक्ष आणि स्वामींच्या त्या दिव्य पादुका, तिथे गेल्यावर जगाचा सर्व विसर पडतो. स्वामींची ती नजर जणू विचारत असते, इतके दिवस कुठे होतास? काय इतका उशीर केलास? भक्तो, जर तुमच्या मनातही अक्कलकोटला जाण्याचा विचार येत असतील तर समजा ती स्वामींचीच आज्ञा आहे. ते तुम्हाला साथ घालत आहेत. तुमची प्रत्येक अडचण, तुमचं प्रत्येक दुःख गेल्यावर हलकं होणार आहे. म्हणूनच आता उशीर करू नका. स्वामींची ही साथ ऐका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन फक्त वाचण्यासाठी नाही, तर ते अनुभवण्यासाठी एकदा अक्कलकोटला नक्की जा. स्वामींचे ते प्रेमळ शब्द आठवा. बाळा, आता तरी माणूस संसाराच्या राटगाड्यात इतका अडकतो की तो स्वतःलाच विसरतो. कर्ज, मुलाचे शिक्षण, नोकरीचा ताण आणि आजारपण या चक्रात अडकलेला भक्त जेव्हा डोळे मिटून देवाला हाक मारतो तेव्हा स्वामी त्याला उत्तर देतात. स्वामी म्हणतात, तू तिथे बसून का रडतोस? तुझ्या सर्व चिंता माझ्या झोळीत टाकण्यासाठी तू माझ्याकडे का येत नाहीस? स्वामींची ही हाक कधी स्वप्नातून येते, कधी एखाद्या चित्रातून येते, तर कधी अचानक कोणाच्या तरी तोंडून निघते. अरे एकदा अक्कलकोटला जाऊन तर ये, सगळं नीट होईल. स्वामी आणि भक्तांचं नातं हे आई आणि बाळासारखं आहे. जेव्हा बाळ रांगता रांगता लांब जातं आणि थकतं तेव्हा आई त्याला दोन्ही हाताने जवळ बोलवते. स्वामीसुद्धा तसेच आहेत. ते वटवृक्षाखाली बसून आपल्या प्रत्येक बाळाची वाट पाहत आहेत. ते म्हणतात, अरे वेड्या, तू कोणाकडे मदत मागतोस? ज्याने तुला जन्म दिला, ज्याने हे जग निर्माण केलं, तो तुझा समर्थ पिता इथे तुझी वाट पाहतोय. तू एकदा अक्कलकोटच्या सीमेत पाय तर ठेव, तुझं अर्ध दुःख तर तिथेच संपून जाईल. बाळा, हा शब्द स्वामींच्या मुखातून जेव्हा निघतो तेव्हा त्यात अथांग माया असते. अनेक भक्ताचे अनुभव आहेत.
की त्यांच्याकडे अक्कलकोटला जाण्यासाठी पैसे नव्हते किंवा सुट्टी मिळत नव्हती. पण जेव्हा स्वामींची ओढ तीव्र झाली तेव्हा अचानक मार्ग मोकळे झाले. कोणीतरी तिकीट काढून दिलं, तर कोणाला अचानक कामातून सवड मिळाली. स्वामी आपल्याला जेव्हा बोलवतात तेव्हा ते केवळ दर्शन देण्यासाठी नाही, तर आपल्याला पदरात घेण्यासाठी बोलवतात. तिथे गेल्यावर त्या वटवृक्षाखाली बसल्यावर असं वाटतं जणू आपण आईच्या कुशीत विसावलो. स्वामींची ती मूर्ती, ते तेजस्वी डोळे जणू विचारतात, आलास का माझं बाळ? खूप उशीर केलास यायला. बघतो, जर हा व्हिडिओ पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल किंवा तुम्हाला स्वामींची आठवण येत असेल, तर समजा स्वामी तुम्हाला आठवण करून देत आहेत. ही साधी गोष्ट नाही, हे निमंत्रण आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण या पाठीशी असण्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला त्या मातीची धूळ कपाळाला लावावी लागेल. तुमच्या मनातल्या सर्व शंका, भीती तिथे सोडून द्या. स्वामी समर्थ आहेत, ते समर्थपणे तुमचे आयुष्य सांभाळ. फक्त एका ओळीने त्यांना सांगा, स्वामी मी येतोय. अनेकदा आपण अक्कलकोटला जाण्याचे ठरवतो, बॅग भरतो, पण काहीतरी अडथळा येतो आणि बेत रद्द होतो. आपण म्हणतो नशिबात नसेल, पण खरं सांगू का, स्वामी आपली परीक्षा घेत असतात. त्यांना पाहायचं असतं की माझ्या बाळाची ओढ किती खरी आहे. जेव्हा एखादा बाळ सर्व अडचणीवर मात करून सोलापूर स्टेशनवर उतरतो किंवा अक्कलकोटच्या वेशीवर पोहोचतो, तेव्हा त्याच्या डोळ्यात जे पाणी असतं ते स्वामींना हवं असतं. अक्कलकोटच्या दिशेने पडणारा प्रत्येक पाऊल तुमच्या जन्मांतराचे पाप धुवून टाकतात. अक्कलकोटमध्ये तो ऐतिहासिक वटवृक्ष आजही साक्षी देतो की स्वामी कुठेही गेले नाहीत. आम्ही कुठे गेलो असे मानू नका. आम्ही देहाने गेलो तरी आत्माने सदैव तुमच्या पाठीशी आहोत. हे त्यांचे शब्द तेथे आजही हवेत गुंजतात. वटवृक्षाच्या त्या थंडगार सावलीत बसल्यावर असं वाटतं की साक्षात स्वामी आपल्या डोक्यावरून हात फिरवत आहेत. भक्ताच्या मनात कितीही कोलाहल असो, तिथे गेल्यावर एक अजब शांतता मिळते. ती शांतता स्वामींनी दिलेले उत्तर असतं. ते म्हणतात, बाळा तू इथे आलास ना, आता पुढचं सगळं मी बघून घेईन. तो फक्त विश्वास ठेव. स्वामी कधीच आपल्या बाळाला उपाशी ठेवत नाहीत. अक्कलकोटमध्ये मिळणारा तो महाप्रसाद म्हणजे केवळ जेवण नाही, तर ती स्वामींची मायेची शिदोरी आहे. जो जे वांछेल तो तेल आहे. याप्रमाणे तिथे येणारा प्रत्येक जीव तृप्त होऊनच परततो. स्वामींच्या काळातही त्यांनी अनेकदा केवळ एका शब्दाने किंवा एका भाकरीच्या तुकड्याने तृप्त केलं होतं. आज तुम्ही जेव्हा तिथे प्रसादाला बसता, तेव्हा समजा की स्वामी स्वतः तुम्हाला आग्रह करून घालत आहेत. आई जशी आपल्या मुलाला भरवते, तशीच ही अवस्था दर्शनानंतर जेव्हा अक्कलकोट सोडण्याची वेळ येते, तेव्हा पाय निघत नाहीत. मन पुन्हा मागे वळून त्या कळसाकडे बघत असतं. डोळ्यातून धारा वाहू लागतात. हेच ते खरं नातं आहे. जाताना स्वामी आपल्याला निरोप देत नाहीत, तर ते म्हणतात, जा पण विसरू नकोस, मी तुझ्या घरात, तुझ्या हृदयात, तुझ्या सोबतच आहे. अक्कलकोट म्हणजे केवळ एक तर ते भक्ताचे माहेर आहे. आणि मुलगी जशी माहेरून सासरी जाताना रडते, तशीच अवस्था प्रत्येक स्वामी भक्तांची होते. भक्त हो, तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी घाबरू नका. अक्कलकोटचा तो सूर्य तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करायला समर्थ आहे. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुम्हाला बोलवतात, तर कसलाही विचार करू नका. पिशवी उचला आणि निघा. आपल्या माहेरी
स्वामींची ती हाक ऐका. बाळा, कधी येणार? तुमच्या मनातली एखादी इच्छा जी स्वामींनी पूर्ण केली आहे ती कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि आनंदी राहा. कधी कधी आपल्याला वाटतं, मी इतकी पाप केलेत, मी इतका चुकून वागलो, स्वामी मला जवळ घेतील का? भक्तो, स्वामी हे दयेचे सागर आहेत. बाळ कितीही मातीने माखलेला असला तरी आई त्याला लांब ढकलत नाही, तर त्याला प्रेमाने आंघोळ घालून स्वच्छ करते. स्वामींची हाक ही केवळ दर्शनासाठी नाही, तर तुमच्या कर्माचे डोंगर जाळून टाकण्यासाठी आहे. ते म्हणतात, अरे तू चुकलास म्हणून काय झालं? तू माझा आहेस ना, मग ये माझ्याकडे. तुझे सर्व गुन्हे, तुझ्या सर्व चुका माझ्या चरणी अर्पण कर आणि इथून एक नवीन शुद्ध माणूस होऊन बाहेर पड. अक्कलकोटच्या त्या वेशीत शिरताना तुमची जुनी ओळख गळून पडते आणि तुम्ही फक्त स्वामींचे बाळ उरता. अनेकांना प्रश्न पडतो, स्वामी आता देहाने नाहीत, मग ते आपल्याला कसे भेटणार? पण अक्कलकोटच्या कणाकणात स्वामी श्वास घेतात. तिथल्या पिंपळाच्या पानात, हवेच्या झुळकीत आणि गाभाऱ्याच्या मिळणाऱ्या त्या दिव्य सुगंधात स्वामी आहेत. जेव्हा तुम्ही रांगेत उभे असता आणि तुमची व्याकुळता वाढते, तेव्हा स्वामी तुमच्या बाजूने उभे असलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात तुमच्याकडे बघून हसतात. कधी एखाद्या गरजू माणूस तुमच्याकडे काही मागेल, तेव्हा समजा स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत. अक्कलकोटला जाणं म्हणजे केवळ मूर्ती पाहणं नाही, तर चराचरात स्वामींना अनुभवणं आहे. जशी एखादी लेक लग्नानंतर सासरी कितीही सुखात असली तरी तिला माहेरची ओढ लागलेली असते. तिची नजर सतत माहेरच्या वाटेकडे असते. स्वामी भक्तासाठी अक्कलकोट हेच माहेर आहे. जेव्हा अक्कलकोटला पोचता तेव्हा तुम्हाला मिळणारा सुख हे जगातील कोणत्याही पैशात विकत घेता येत नाही. तिथली धूळ कपाळाला लागताच अंगावर येणारा शहारा, बाळा तू घरी आला आहेस. स्वामींची ती नजर जणू म्हणते, खूप भटकलात या जगात सुखाच्या मागे, पण खरं सुख तर माझ्या चरणाशी आहे. आता आलास ना, मग आता सगळं विसरून जा. भक्तो, हा व्हिडिओ केवळ एक कथा नाही, तर तुमच्यासाठी स्वामींनी पाठवलेला संदेश असू शकतो. कदाचित तुम्हाला आजच अक्कलकोटची आठवण आली असेल. कदाचित तुम्हाला स्वामींच्या पादुकाचे स्वप्न पडले असतील. हे संकेत ओळखा. काम कधीच संपणार नाही, प्रपंच कधीच थांबणार नाही, पण स्वामींची ओढ ही आयुष्यात एकदाच अशी तीव्र होते. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुम्हाला साथ घालत आहेत, तर हो म्हणा. मनातल्या मनात त्यांना सांगा, स्वामी मी येतोय तुमच्या दर्शनाला. स्वामी म्हणतात, बाळा तू एक पाऊल माझ्याकडे टाक, मी तुझ्यासाठी 10 पावलं धावत येईन. मग कशाची भीती, कशाची चिंता, निघा आपल्या स्वामींच्या दर्शनाला. भक्त हो, अक्कलकोटचा तो वटवृक्ष केवळ एक झाड नाही, तो स्वामींच्या लाखो लीलाचा साक्षीदार आहे. त्या वटवृक्षाच्या फांद्या खाली जमिनीकडे झुकल्या आहेत, जणू स्वामींचे हात आपल्या बाळांना आशीर्वाद देण्यासाठी खाली आले आहेत. जेव्हा तुम्ही त्या वटवृक्षाला स्पर्श करता तेव्हा तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवते. स्वामी तिथेच बसून आपल्या भक्ताच्या गप्पा ऐकत असतात. कुणाचं दुःख, कुणाची अडचण, कुणाचा आनंदाचा हसू, स्वामींच्या कानावर सगळं पडत असतं. ते म्हणतात, तू माझ्या या शीतल सावलीत आलास ना, मग आता बाहेरच्या जगाचं ऊन तुला पोळणार नाही. तुझा भार आता माझा आहे. जगातील सर्वात मोठे आश्वासन म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाहीत, हे एक कवच आहे. जेव्हा शत्रू चहूबाजूने घेतो, जेव्हा आपलेच लोक पाठ फिरवतात, जेव्हा अंधार दाटून येतो,
तेव्हा स्वामींचा हा शब्द तुमच्या भोवती सुदर्शन चक्र बनून फिरतो. स्वामी म्हणतात, बाळा, तू अक्कलकोटला येण्याचं कारण काहीही असो, पण इथून जाताना तू रिकाम्या हाताने जाणार नाही. तू घेऊन जाशील तो विश्वास, तू घेऊन जाशील ती शांती, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे साक्षात हे ब्रह्मांड तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोटच्या दर्शनानंतर जेव्हा आपण परतीच्या प्रवासाला लागतो तेव्हा मन खूप जड होतं. जणू काहीतरी मागे विसरल्यासारखं वाटतं. आपण आपलं दुःख तिथे सोडून आलेलो असतो आणि स्वामींचं प्रेम सोबत घेतलेलं असतं. बसच्या खिडकीतून दिसणारा अक्कलकोटचा तो कळस हळूहळू लांब जाऊ लागतो, पण मनातला तो स्वामींचा चेहरा मात्र अधिक स्पष्ट होऊ लागतो. प्रवासात डोळे मिटले की पुन्हा तेच शब्द कानात गुंजतात. बाळा, पुन्हा कधी येणार? हे नातं असं आहे की एकदा तिथे गेले की पुन्हा पुन्हा तिथेच जावंसं वाटतं. ते तुमचं मंदिर नाही, ते तुमचं घर आहे. भक्तो, हे आयुष्य खूप छोटे आहे. आज आपण आहोत, उद्या नाही, पण स्वामींचे अस्तित्व आहे. जर तुमच्या मनात अक्कलकोटला जाण्याची एक छोटीशी इच्छाही निर्माण झाली असेल तर समजा स्वामीने तुमचं बोट धरलंय. आळस सोडा, कारणे देऊ नका. जमेल तसं, जमेल तेव्हा निघा. स्वामी तेथेच आहेत, त्याच वटवृक्षाखाली, त्याच मंदिरात तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. ते आपल्या लाडक्या बाळाला हाक मारत आहेत. बाळा, अक्कलकोटला कधी येणार? तर मित्रांनो, ही होती माझी आणि स्वामींच्या ओढीची गोष्ट. जर तुम्हालाही असं वाटत असेल की स्वामी तुम्हाला बोलवत आहेत, तर आता उशीर करू नका. स्वामींचा हा साथ ओळखा. आता एक काम करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमचा अक्कलकोटचा कोणताही एक अनुभव शेअर करा. तुमचा एक अनुभव वाचून कोणा दुसऱ्या भक्ताची श्रद्धा वाढू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोचवा. स्वामी आपल्या सर्वांचं कल्याण करो. श्री स्वामी समर्थ.